दोघांना शेतावर आसरा दिला, त्याच रात्री खल्लास केले. दया येत असेल तर सावधान. काही नराधम इतके क्रूर असतात की साध्या भोळ्या माणसांना देखील त्यांचा अंदाज येत नाही. कष्टकरी समाजातील भोळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना आधार देतात, मदतीचा हात देतात. पण ते नीच लोक मात्र भाबड्या लोकांच्या ममतेचा गैरफायदा घेतात आणि संधी साधून त्यांचा घात करतात. अहिल्यानगरमधील काकडी या गावातील शेतकरी कुटुंबाला याचेच दुर्दैवी आणि धक्कादायक दर्शन घडले. त्यांनी काम शोधत आलेल्या 2 तरुणांना काम दिले, शेतात ठेवून घेतले. पण त्या 2 तरुणांनीच त्याच दिवशी त्या कुटुंबाचा घात केला. एकाच कुटुंबातील आई वडील आणि तरुण मुलगा असा तिघांचा खून करून चोरी करून ते दोघे पसार झाले. पण पोलिसांनी तांत्रिक कौशल्य पणाला लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना कायद्याने शिक्षा होईलही, पण माणुसकी दाखवून जणू मृत्यूच ओढवून घेतलेल्या त्या तिघांचे आयुष्य परत येणार आहे का? माणुसकीवरचा विश्वास उडवणाऱ्या या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील काकडी हे एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईबाबांचे देवस्थान असून शिर्डी येथे देश परदेशातून येणाऱ्या भाविकांच्यासाठी विमानतळ आहे. आता या विमानतळावर भाविकांच्यासाठी रात्रीची विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे. अशा या काकडी गावातील पिंपरी रोडवर दिघे वस्ती आहे. दिघे वस्तीवर शिवनाथ मारुती दिघे वय वर्षे 62 त्याच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी मंदाबाई, 2 मुले महेश आणि उमेश आणि 2 सुना असे सर्वजण एकत्र राहण्यास आहेत. एक शेतकरी कुटुंब असल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. शिवनाथ दिघे यांच्या घराजवळच त्यांची बहीण साखरबाई भोसले या कुटुंबासह राहण्यास आहेत. साखरबाईंच्या कुटुंबामध्ये पती साहेबराव, मुलगा कृष्णा तसेच शिवनाथ व साखराबाईची वयस्कर आई गजूबाई वय वर्षे 45 एकत्र राहण्यास आहेत. गजूबाई यांची वय झाल्याने त्यांना दिसायला आणि ऐकायला कमी येते, त्यामुळे त्या गेल्या काही महिन्यांच्या पासून लेक साखराबाईंकडेच राहतात. शिवनाथ दिघे आणि त्यांची बहीण साखरबाई भोसले या दोन्ही कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी गोपालन हा जोडधंदाही ते करतात. शिवनाथ यांचा मुलगा उमेश हा काकडी विमानतळावर कामाला आहे. तो सकाळी ड्युटीवर जाताना गायीचे दूध काढून किटल्यामध्ये भरून सोबत घेऊन जातो. काकडी गावातील गुंजाळ यांच्या डेअरीवर दूध घालून दुधाच्या मोकळ्या किटल्या त्या ठिकाणीच ठेवून उमेश विमानतळावर कामाला निघून जातो. त्यानंतर साखरबाईंचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले हा त्यांच्या गायीचे दूध काढून ते दूध गुंजाळ यांच्या डेअरीवर घालून त्याच्या आणि उमेशच्या दुधाच्या किटल्या सोबत परत घेऊन येतो. शिवनाथ दिघे यांचा भाचा कृष्णा भोसले किटल्या घेऊन आल्यानंतर शिवनाथ त्याच्या घरी जाऊन त्यांच्या स्वतःच्या दुधाच्या किटल्या घरी घेऊन जात असत. असं एकंदर त्यांचं दररोजचं रुटीन होतं. सवयीप्रमाणे त्यांच्या ते अंग वळणी पडलेलं होतं. त्याचप्रमाणे रात्रीचे जेवणखान उरकून गायींचे दूध काढणं ते रात्री 11 वाजता झोपे जात असत. शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी शिर्डी येथे साईबाबा उत्सवास प्रारंभ झालेला होता. त्या दिवशी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास दिघे वस्तीवरील शिवनाथ दिघे हे नेहमीप्रमाणे त्यांची बहीण साखरबाई भोसले हिच्या वस्तीवर निघालेले होते. भाचा कृष्णा भोसले याच्याकडून दुधाच्या किटल्या आणण्यासाठी निघालेले होते. शिवनाथ भोसले वस्तीवर पोहोचले त्यावेळी त्यांनी बघितले की त्यांचा भाचा कृष्णा भोसले घरासमोरील बाजेवर निश्चित पडलेला होता. शिवनाथ यांनी त्याच्याकडे निरखून बघितले असता कृष्णाच्या बाजेखाली त्यांना रक्त पडलेले दिसून आले. त्याचवेळी त्यांना घरातून त्यांच्या बहिणीचा कन्याचा आवाज आला. तिथे शिवनाथ घरात गेले असता घराच्या पहिल्या खोलीच्या दरवाजाच्या पाठीमागे असलेल्या पलंगावर त्यांची बहीण साखरबाई ही झोपलेली दिसली. तिच्या तोंडावर, डोक्यावर आणि गादीवर रक्त पडलेले दिसून आले. त्यावेळी शिवनाथ यांनी बहीण साखरबाई हिला हे कशामुळे झाले असे विचारण्याचा प्रयत्न केला असता तिने काही प्रतिसाद दिला नाही. ती सुद्धा निश्चित पडून होते. बाहेर खाट्यावर भाचा कृष्णा तर घरात साखरबाई रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये निश्चित पडल्याचे बघून शिवनाथ घाबरून तसेच पळत सुटले. ते त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण मारुती दिघे याच्या घरी पळत गेले. त्याच्याकडे गेल्यावर
त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तरी त्यांनी भाऊ लक्ष्मण, भाऊजाई वैशाली यांना बहीण साखरबाईंच्या घरी बघितलेली घटना जशाच तशी सांगितली. तसे ते सर्वजण धावतच तिच्या घरी पोहोचले. त्यांनी सर्वांनी कृष्णाच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या डोक्यात कुठल्या तरी धारदार हत्याराने मारल्याने जखम झालेली होती. त्यांनी सर्वांनी कृष्णाला हाक मारून हलवून उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर ते सर्वजण कृष्णाची आई आणि शिवनाथ दिघे यांची बहीण साखरबाईच्या खोलीत गेले असता तिचे तोंड रक्ताने पूर्णपणे माखलेले होते. कपाळावर कुठल्या तरी हत्याराने मारलेले दिसले. बहिणीलाही त्याने हाक मारून हलवून बघितले. तिचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते सर्वजण कृष्णाचे वडील साहेबराव भोसले हे ज्या आतल्या खोलीमध्ये जमिनीवर गोधडी टाकून झोपलेले होते तिथे गेले असता साहेबराव हे गोधडीवर निश्चित पडलेले होते. त्यांच्या कपाळावर आणि डोक्यावर कशाने तरी मारलेले होते. त्यातून त्यांना रक्त येताना दिसले. त्यांनीही आवाज देऊन हलवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे साखरबाईचे दोघे भाऊ शिवनाथ आणि लक्ष्मण हे घाबरलेले होते. त्यांनी आता त्यांची वयस्कर आई गजूबाईला बघितले असता ती साखरबाईच्या शेजारी झोपलेली होती. ती डोळ्याने आणि कानाने अधू असल्याने तिला दिसतही नव्हते आणि ऐकूही येत नव्हते. त्या सर्वांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने मला काहीच समजले नाही असे सांगितले. साहेबराव भोसले यांच्या वस्तीवर कोणीतरी अज्ञातांनी रात्री हल्ला केल्याची बातमी संपूर्ण पंचक्रोशीत पोहोचल्याने हळूहळू लोक भोसले वस्तीवर जमू लागलेले होते. तेवढ्यात शिवनाथ दिघे यांची भाऊजाई वैशाली हिने 108 नंबर डायल करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. त्यातील डॉक्टरांनी कृष्णाला तपासून मयत घोषित केले. तर साखरबाई आणि तिचे पती साहेबराव भोसले या दोघांना पुढील उपचारासाठी राहता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले. काही नातेवाईक त्यांच्यासोबत गेले. उर्वरित नातेवाईकांनी साहेबराव भोसले यांच्या घराच्या 3 खोल्यांची बारकाईने पाहणी केली असता स्वयंपाक खोलीतील तसेच साहेबराव झोपलेल्या खोलीतील तसेच पहिल्या खोलीतील सर्व सामानाची उचकापाचक करण्यात आलेली होती. तर काही सामान घरातील जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले होते. भोसले कुटुंबावर हल्ला करणाऱ्या नराधमांनी घरातून काय काय वस्तू नेल्या याची पाहणी केली असता घरातील कपाटातील काही वस्तू, कृष्णा याची प्लॅटिनम मोटारसायकल, मोबाईल या वस्तू दिसत नव्हत्या. याचा अर्थ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने भोसले कुटुंबावर हल्ला करून कृष्णाचा खून केला. तर इतरांनाही गंभीर जखमी केल्याने कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. उपस्थितांपैकी कोणीतरी या घटनेची खबर राहता पोलीस स्टेशनला दिल्याने राहता पोलीस सतर्क झाले. तसेच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावचे DYSP शिरीष वमने यांच्या कार्यालयाचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पोलीस पथकाने सर्वप्रथम काकडीच्या दिघे वस्ती येथील साखरबाई भोसले यांचे बंधू शिवनाथ मारुती दिघे वय वर्षे 62 यांची दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी 4:45 वाजण्याच्या सुमारास फिर्याद घेऊन अज्ञातांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 171/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1), 109(1), 311, 331 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. DYSP शिरीष वमने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या 2 टीमने घटनास्थळ तसेच गुन्हा दाखल करतेवेळी मयत झालेले कृष्णा भोसले आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. खुनाची घटना असल्याने पोस्टमॉर्टम करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अतिशय दुःखद अंतःकरणाने मुलगा कृष्णा आणि त्याचे वडील साहेबराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस पथकाने मयताच्या नातेवाईकांच्या बाबत सखोल माहिती घेतली. मयताकडे 1 दिवसापूर्वी शेती कामासाठी ठेवलेले दोघेजण या घटनेपासून बेपत्ता झाले होते. पोलिसांनी खबऱ्यांच्याकडून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपासास सुरुवात केली. हल्लेखोर हे कृष्णा भोसले याचा मोबाईल हँडसेट घेऊन पसार झालेले होते. पोलिसांनी
वेगवेगळी पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आणि पोलिसांना त्यामध्ये यश आले सुद्धा. पोलिसांनी संदीप रामदास दहावाडे, वय वर्षे 18, राहणार तेली उंबरपाडा, तालुका मोकाड, जिल्हा पालघर आणि जगन काशीनाथ किरकिरे, वय वर्षे 25, राहणार तेली उंबरपाडा, तालुका मोकाडा, जिल्हा पालघर या एकाच जिल्ह्यातील आणि एकाच तालुक्यातील दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. दोघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मयत कृष्णा भोसलेची प्लॅटिना मोटारसायकल, मोबाईल आणि काही रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केल्या. दोघाही आरोपी विरुद्ध या अगोदर चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या साखरबाई साहेबराव भोसले यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. या घटनेत आई वडील यांच्यासह एका उमद्या तरुणाचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे. शेतीकाम करण्यासाठी म्हणून आलेल्या संदीप दहावाड आणि जगन किरकिरे या दोघांनी फक्त एक दिवस भोसले यांच्या शेतावर काम केले होते. भोसले कुटुंबियाच्या गरीब स्वभावाचा फायदा घेऊन सगळी माहिती घेत मध्यरात्रीनंतर तिघांच्यावर प्राणघातक हल्ला करून मोटारसायकल, मोबाईल, रोकड आणि इतर वस्तू घेऊन पळून गेले. मात्र कोपरगाव DYSP कार्यालयाचे पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने तत्परतेने तपास करून आरोपींना जेरबंद केले.